किसानों की विभिन्न मांगों के लिए हिंगनघाट में महाविकास आघाड़ी ने सत्याग्रह का रास्ता अपनाया है। आज महाविकास आघाड़ी ने किसानों के साथ मिलकर सत्याग्रह आंदोलन किया। इस आंदोलन में महाविकास आघाड़ी पदाधिकारी और बड़ी संख्या में किसान शामिल हुए। वर्धा जिले के हिंगनघाट तालुका के अलीपुर में तलाठी कार्यालय के पास महाविकास आघाड़ी और सभी किसानों की ओर से किसान सत्याग्रह आंदोलन किया गया। अलीपुर गांव में 2 स्थायी तलाठी, 1 स्थायी नायब तहसीलदार, पुरानी कृषि नकाशे का नूतनीकरण, फसल बीमा, रुकी हुई सब्सिडी किसानों के खाते में जल्द से जल्द जमा कराने की मांग समेत अन्य कई मांगे आंदोलन के दौरान की गई। इस आंदोलन में महाविकास आघाड़ी के सभी पदाधिकारी और किसान बड़ी संख्या में मौजूद थे। आज भव्य शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि हे आयोजन शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आहे। जसं की अलीपूर हे गाव हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असून या गावामध्ये एकच तलाठी कार्यभार सांभाळतो आणि म्हणून कुठेतरी त्या तलाट्यावर तो कामाचा बोजा येऊन शेतकऱ्यांची कामे बऱ्याच अंशी प्रलंबित असतात आणि म्हणून ती वेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो। म्हणून या ठिकाणी 2 तलाठी नेमण्यात यावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येते। त्याचप्रमाणे गावामध्ये एक नायब तहसीलदाराचं वेगळं कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात यावं। PM किसान योजना जी आहे त्या योजनेच्या ज्या जाचक अटी शेतकऱ्यांसाठी आहे त्या जाचक अटी बंद करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ मिळावा। अलीपूर येथे जीर्ण झालेल्या शेतीचे जे नकाशे आहे त्या नकाशांचं पुनर्निर्माण करून ते नकाशे या ठिकाणी उपस्थित करावे अशा विविध मागण्या या ठिकाणी आहेत। मित्रांनो, हा देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा देशाचा कणा म्हणून राजकीय लोकांकडून नेहमी आपल्या भाषणामध्ये याचा उहापोह केला जातो, परंतु खरोखरच हा देशाचा जर कणा असेल तर या कण्याला कुठेतरी मोडण्याचं काम शासन आणि प्रशासन दोघा मिळून या ठिकाणी करतायत आणि ही या लोकशाही प्रधान देशामध्ये, शेतकरी प्रधान देशामध्ये खेदाची बाब आहे। आज विचार करायचा झाल्यास आमच्या शेतकऱ्याच्या मुलामुलींना शिक्षणासाठी काही अंशी जे सर्टिफिकेट काढायचे असतात त्या सर्टिफिकेट काढण्यासाठी 100 रुपयाचा स्टॅम्प आतापर्यंत उपलब्ध होता आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲप्युडेट करून कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट हा शेतकरी मुलगा मिळू शकत होता, परंतु शासनाने 100 आणि 200 रुपयाचे स्टॅम्प बंद करून 500 रुपयाचे स्टॅम्प सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतलेला आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितावर आहे की त्याला हानिकारक आहे याचा विचार आज शासनाने प्रशासनाने करावा आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या हिताचं काम या देशातील प्रशासन आणि शासनाकडून झालं पाहिजे आणि या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शेतकऱ्यांचं उत्पन्न असो त्या उत्पन्नाला कुठेतरी चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचे जे शेतीविषयक कामकाज आहे ते कामकाज तलाठी कार्यालयामध्ये सुव्यवस्थित झालेलं पाहिजे। या सर्व गोष्टी एकत्रित घेऊन आज कुठेतरी या ठिकाणी आम्ही सत्याग्रह आंदोलन करतात। या सत्याग्रह आंदोलनाची लवकरात लवकर दखल शासन आणि प्रशासन यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्तिशः आणि सर्व शेतकरी बांधवांच्या शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि शासन दरबारी अलीपूर येथे 2 तलाट्यांची नियुक्ती करावी, त्याचबरोबर एक नायब तहसीलदार या गावाला द्यावं व त्याचप्रमाणे PM किसान योजना असो, येथे जीर्ण झालेले शेतीचे नकाशे असो की रखडलेलं शासन दरबारी रखडलेलं जे अनुदान आहे ते असो, या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही शेतकरी सत्याग्रह आंदोलन या आपल्या अलीपूर नगरीमध्ये करत आहोत। या आंदोलनाची दखल घेत शासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्या, कारण की 3048 शेतकरी या गावामध्ये असून त्यांचे कामकाज खूप संत गतीने होत आहे। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे ई KYC
सारख्या ज्या जाचक-अटी आहे त्या रद्द करण्याच्या अनुषंगाने आज आम्ही आपल्या अल्लीपूर येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अन्यथा आम्ही याहीपेक्षा मोठं आंदोलन, जिल्हा लेवलचं आंदोलन इथे उभारू ही शासनाला ताकीद देतो आणि आपले शब्द थांबवितो. शेतकरी एकतेचा, शेतकरी एकतेचा, अल्लीपूरला 2 तलाठी, अल्लीपूरला 2 तलाठी, नायब तहसीलदार, नायब तहसीलदार, पीएम किसान योजनेच्या जाचक-अटी रद्द, पीएम किसान योजनेच्या जाचक-अटी रद्द, शेतकऱ्यांना न्याय, भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये